ठीक आहे. नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम न्यूज. सध्या चुनावी माहोल जे आता कालपर्यंत प्रचारचा टाईम होता 5 वाजताचा ते संपलेला आहे. उद्या थेट 20 मेला मतदान करायला लोक बाहेर पडतील. आता बघण्यासारखं असेल की किती लोक मतदान करायला बाहेर पडले, की आज संडे आहे, लोकांना सुट्टी आहे, उद्या वर्किंग डे असेल, लोक किती मतदान करायला बूथपर्यंत पोहोचणार आहे. आमच्याबरोबर थेट अजूजी पाटील उपस्थित आहे, जे बहुजन विकास आघाडीचे प्रवक्ता आणि संघटक सचिव आहे. आम्ही त्यांच्याकडनं चर्चा करणार आहे की बहुजन विकास आघाडीचा गेले अनेक दिवस प्रचार होता, कसा प्रकारचा प्रचार होता, ते त्यांचे लोक घरोघरी पोचत होते, आपल्या उमेदवाराचा प्रचार करत होते आणि काय रिस्पॉन्स त्यांना भेटलेला आहे. आपण ते सगळं जाणण्यासाठी आज अजूजी पाटीलबरोबर चर्चा करणार आहोत. नमस्कार अजूजी काका, आमच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. धन्यवाद. काय सांगणार, गेले अनेक दिवसापासून आपले कार्यकर्ता आणि आपण स्वतः एक मतदारापर्यंत पोचत होते आणि आपला प्रचार चालू होता जोराने, पण आता काल प्रचारचा टाईम संपलेला आहे आणि उद्या मतदानाचा दिवस आहे. किती लोक मतदान करायला बाहेर पडतील आणि काय विश्वास आहे? मोठ्या प्रमाणामध्ये लोक वाट बघत आहेत, कारण ही निवडणूक पंतप्रधान मोदी वर्सेस जनता अशी निवडणूक आहे. त्यामुळे येथील जनता मोठ्या प्रमाणामध्ये वाट बघते, कारण महागाई कमी झालेली नाही मिळत, रोजगार मिळत नाही, भ्रष्टाचार कमी झालेला नाही, अशी अनेक कारणं आहेत की गेली 10 वर्ष त्यांनी जी आश्वासनं दिलेली त्याच्यातलं कुठचंही आश्वासन पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये येथील जनता निवडणुकीसाठी बाहेर पडेल. मी सगळ्यांना एक विनंती करतो का जाताना मोबाईल अलाउड नाही तिकडे मतदान करताना, तर कोणीही मोबाईल बरोबर नेऊ नये. त्याच्यानंतर तुमच्याकडची जी ओळखपत्रं आहेत ती ओळखपत्रं घेऊन गेली पाहिजेत, कारण तिकडे लाईनीत उभं राहिल्यानंतर जाणून बुजून काही ना काही कारणं काढून डिले करण्याचा प्रयत्न इकडे केला जाणार आहे. ठराविक जिकडे बहुजन विकास आघाडीला मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होते तिकडे मशीन बंद पडणं, ऑब्जेक्शन घेऊन लाईन वाढवणं, म्हणजे कंटाळून लोक निघून जातात, असे प्रकार मुद्दामून केले जातात. तर लोकांना, नागरिकांना विनंती आहे का जे सर्व्हिस करणारे आहेत त्यांनी सकाळी मतदानाला निघा, जे महिला वर्ग आहे कामाला जात नाही त्यांनी दुपारी मतदानाला जा, आणि कामाला जाणाऱ्यांनी पहिला मतदान करूनच निघून जावं असं मला वाटतं. परत एकदा सगळ्यांना विनंती करतो का एक प्रिकॉशन घ्या. आजची रात्र गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न नेहमी केला जातो, खोट्या बातम्या पसरवण्याचा, व्हॉट्सअपवर खोटे मेसेज पसरवण्याचा प्रयत्न दरवर्षी विरोधकांकडून केला जातो, यावेळी देखील केला जाईल. तर नागरिकांनी त्याच्याबाबत दक्ष असायला पाहिजे. परत 100% बहुजन विकास आघाडीचा उमेदवार विजयी निश्चित आहे. त्यामुळे समोरच्यांची सगळ्यांची युती झालेली आहे आणि एकत्र ते काम करतात, म्हणून नागरिकांनी देखील दक्ष राहावं. 2 दिवस अगोदर आपली भव्य बाईक रॅलीच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचले आणि आपलं शक्तिप्रदर्शन आपण दाखवला. पण कालचा दिवस होता का स्वतः मुख्यमंत्री UPचे योगी आदित्यनाथ यांचं आगमन झाला आणि भरघोष उत्तर भारतीय लोकसंख्या त्या मंडपात उपस्थित होती आणि ते फक्त एकच नारा होता तिकडे, जय श्रीराम आणि मोदी मोदी. काय वाटतं, परिवर्तन जे आपलं होणार का? आणि जे उत्तर भारतीय आपले मतदार आहे जे गेले अनेक वर्षापासून आपल्या पालघर जिल्ह्यात राहत आहे, त्याला बहुजन विकास आघाडी संरक्षण करत आहे, ते कुठे ना कुठे सिटीला सोडून कमळला बटन दाबणार का? अजिबात नाही. लोकांचा भ्रमनिराश झाला. लोक गेलेले ते काहीतरी विकासावर बोलतील, पण ते विकासावर काही बोललेलं नाही. आणि छोट्या जागेमध्ये त्यांनी त्यांची आयोजित केलेली सभा होती. दरवेळी एक लक्षात घ्या की एक रिझर्व सीटसाठी आज असंख्य केंद्रीय मंत्री इकडे येऊन गेले, सगळ्या पक्षाचे मोठे मोठे नेते येऊन गेले. का येऊन गेले? कारण त्यांना भीती निर्माण झाली. कुठेच गेलेलं नाही, पण या मतदारसंघात आले कारण यांना मोठी भीती निर्माण झालेली आहे. पण असे किती मोठे नेते आले तरी इथूनची जनता सुशिक्षित आहे, सुज्ञ आहे, त्यांना माहिती आहे काय ते. कारण विकासावर त्यांच्याकडे एकही प्रश्न नव्हता, एकही उत्तर नव्हतं त्यांचं विकासावर. आणि लोकांचा भ्रमनिराश झाला का ते एवढे मोठे नेते आले, परंतु त्यांनी कुठच्याही विकासाबाबत काही केलेलं नाही. आणि येथील जनता नेहमी लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत आहेत. त्यामुळे राजेश पाटील यांना शिट्टीचं बटन दाबून प्रचंड मताने विजयी करतील. कारण की आपलं पूर्ण पालघर जिल्ह्यात बघितलं गेलं तर 8 तालुका आहे आणि अप्रॉक्सिमेटली 29 ते 30 लाख लोकसंख्या आहे. काय वाटतं किती मताचा आपला विजय असणार आहे? आणि लोकांमध्ये आपण गेले अनेक दिवस स्वतः सर्व हितेंद्र ठाकूर हे पोचवत होते, लोकांमध्ये भेटत होते, मॅडम पण स्वतः भेटत होती, महिलांना संबोधित करत होते. काय वाटतं, काय वातावरण असणार आहे आणि लोक किती संख्येने आपल्याला मतं देतील? मोठ्या प्रमाणामध्ये इकडे नागरीकरण झालेलं आहे.
तुम्ही बघितलं असेल का नालासोपारामध्ये 1,09,000 मतं डिलीट करण्यात आलेली आहेत. हा मोठा घोटाळा आहे. आणि 1,53,000 मतं वाढवलेली आहेत. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बोगस मतं नालासोपारा आणि बोईसर मतदारसंघामध्ये वाढवलेली आहेत. त्याबाबत आमची चौकशी चालू आहे. आम्ही तशी तक्रार केलेली आहे. आणि बऱ्याच जणांची नावं आता शोधायला गेलं, त्यांच्याकडे कार्ड आहे, आय कार्ड आहे इलेक्शन कमिशनचं, पण त्यांची नावं डिलीट केलेली आहे. म्हणजे हे कोणीतरी जाणून बुजून केलेलं दिसते. कारण 1,09,000 एवढी फक्त नालासोपारामधनं डिलीट केलेली आहे. बोईसरमधनं वेगळी आहेत, वसईतनं वेगळे आहेत. तर हे घाबरलेले लोक आहेत, ह्यांनी हे सगळे उपद्व्याप केलेले आहेत. त्याच्यामुळे लोकच त्यांना धडा शिकवतील. कारण आपल्याकडे 6पैकी 3 आमदार आपले पक्षाचे आहे. मोठी कामगिरी आहे. अनेक वर्षापासून आपलं राज राहिलं आहे पालघर जिल्हा वसई तालुक्यात. आणि आता पूर्ण पालघर जिल्हा आपल्याला कव्हर करायचा आहे. कारण की काहीतरी पर्वत आपला मॅन्युफॅक्चर आहे, ते काहीतरी चांगल्या प्रमाणे लोकांना विकासाचा मार्ग दाखवतो. पण त्यांचं म्हणणं आहे जे आम्ही दाखवलं आहे तेच तुम्ही मॅन्युफॅक्चरमध्ये दाखवलेलं आहे. त्यावरती काय सांगणार? आमचा जो जाहीरनामा आहे हा आम्ही जिल्ह्याला डोळ्यासमोर ठेवून केलेला आहे. आणि आम्ही त्याचा पाठपुरावा जो करतो तो आम्ही समोर ठेवलेला आहे. ह्या संकल्पना ह्या सगळ्या आमच्या आहेत. उलट आमच्या संकल्पना काही तुम्ही चोरण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज नाही तर मनमोहन सिंगांपासून आम्ही काही गोष्टींचा पाठपुरावा केलेला आहे. आणि असंख्य प्रश्न, नागरी वस्ती इकडे वाढते, तर असंख्य प्रकारचे प्रश्न आहेत. आणि आमचे आमदार लोकप्रतिनिधी म्हणून त्याचा पाठपुरावा करतात. आणि आम्ही जो पाठपुरावा करतो, जी आम्ही केली आहेत कामं, हीच लोकांकडे समोर ठेवलेली आहेत. त्यामुळे त्यांनी असं म्हणणं चुकीचं आहे. कारण लहानात लहान गोष्ट झाली तर ते आम्हाला दोष देतात. का देतात? कारण त्यांच्या पण अपेक्षा आमच्याकडनं असतात, नागरिकांच्या पण अपेक्षा आमच्याकडे असतात. त्यामुळे आम्ही तो पूर्ण करायचा प्रयत्न करतो. आणि म्हणून त्या सगळ्या बाबी आमच्या जाहीरनाम्यात आलेल्या आहेत. शेवटचा प्रश्न असणार आहे का आता आपला उद्या, आज रात्रीचा जो दिवस आहे तो महत्त्वाचा आहे. आज रात्री जेवढं पण लोक बाहेर पडतील, कुठे मतं विकत घेऊ शकतात आणि लोकांमध्ये काहीतरी भ्रमता निर्माण करणार, जसं मॅसेजच्या व्हायरल आपण सांगण्यात आलं आहे. तर कसं आपल्या प्रकारे त्यांच्यावरती लक्ष असणार आहे? कार्यकर्त्यांचं सगळ्या ठिकाणी लक्ष आहे. नालासोपाराच्या एका हॉटेलमध्ये कालच्या दिवसामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये काही पक्षाचे लोक जमा झालेले, काहीतरी ने आण चालू होती त्यांची. आज रात्री देखील काही ठिकाणी त्यांची आर्थिक बाबीची गणितं जुळवायचा त्यांचा प्रयत्न चालू झालेला आहे. कारण तुम्ही बघितलं असेल का जिकडे बघाल घरोघरी कार्यकर्ते बहुजन विकास आघाडीचे पोचत होते. ह्यांच्याकडे कार्यकर्ते नव्हते. ह्यांना कार्यकर्ते भाड्याने आणायला लागले, पैसे देऊन आणत होते. आणि अशातच तुम्ही आता ऑब्झर्व करतील, आजची रात्र तुम्ही जर फिरलात तर तुम्हाला लक्षात येईल मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचं वाटप केलं जातं. हे उघड सत्य आहे. आणि त्याच्यासाठी आमचे कार्यकर्ते त्यावर लक्ष ठेवून आहेत. बघितलं, हे होते अजूजी पाटीलचे बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव आणि प्रवक्ता आहेत. त्यांनी आपलं उत्तर प्रॉपरली दिलं आणि लोकांना एक सावधान केलेलं आहे की आजचे दिवस, आजचं रात्र आहे तो महत्त्वाचा असेल. आणि कार्यकर्त्यांना सुद्धा आवाहन केलं आहे की घरोघरी लक्ष ठेवा आणि आपले मतदार जे जिकडे आहे तिकडे तुम्ही काम करा. नक्कीच त्यांचा विजय होईल, ते बघण्यासारखं असेल. कारण 20 तारखे जो उद्याचा दिवस आहे तो महत्त्वाचा आहे. सकाळी 7 वाजता मतदान उघडेल आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत टाईम असेल शेवटचा. किती लोक बाहेर पडणार का? जे वर्किंग डेला कामाला जाणार आहे ते सकाळच्या टायमाला ते मतदान करायला बाहेर पडा. आणि जे महिला राहतात घरी ते दुपारच्या टायमाला बाहेर निघून मतदान करायला नक्कीच बाहेर पडा, असं त्यांनी आश्वासन दिलं आहे. आता बघण्यासारखं असेल का किती मतांनी बहुजन विकास आघाडी विजयी होते, ते बघण्यासारखं असेल. कारण की 4 तारखेला 4 जूनला त्याचा निकाल लागेल आणि निकालामध्ये कोण पहिल्या नंबरला असेल आणि कोण दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरवर ते बघण्यासारखं असेल. मी अजय वर्मा, कॅमेरामॅन चंदन ठाकूर के साथ, विरार.